नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत रोहित पवार यांच्या घातपात या फुग्यातली हवा निघून गेलेली आहे आणि वेगवेगळे पुरावे वगैरे काय काय त्यांनी मीडियामध्ये आणून जे काही नाटकं केली त्यामध्ये अजितदादांचं कुटुंब किंवा अजितदादांचा पक्ष यातून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अपवाद फक्त अमोल मिटकरी यांचा होता. आणि अमोल मिटकरी कोण? अर्थातच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रवक्ते आणि विधान परिषद आमदार होते. पण अमोल मिटकरी यांची विधान परिषदेच्या आमदारकी जी आहे ती संपुष्टात आलेली आहे. आणखी 2 महिन्यानंतर ज्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत तोपर्यंतच अमोल मिटकरी यांची आमदारकी आहे. आणि सध्याचं जे राजकारण आहे, जी गणित आणि समीकरणं आहेत, त्यामध्ये अमोल मिटकरी यांना परत एकदा विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता नाहीये. अशा वेळेला त्यांना बंड करण्याची फुरफुरी आली असेल, सुरसुरी आली असेल तर नवल नाही. आणि म्हणूनच आपण कसे अजितदादांच्या अधिक जवळ होतो हे सिद्ध करण्यासाठी रोहित पवारांच्याच तालमीत तयार झाल्यासारखे अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांच्या आरोपांना साथ देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आणि अशाच अमोल मिटकरींचं एक काहीतरी पोस्ट व्हायरल झाली किंवा पत्र व्हायरल झालं ज्यामध्ये त्यांनी अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा बळकावला जातोय, तो भलते सलते लोक त्यावर कब्जा करायला बघतायत याविषयी बाहेरून ज्या अफवा उठतात त्याला आतून दुजोरा देण्याचा प्रयत्न केला अमोल मिटकरींनी. मी असं का म्हणतोय की अजून तरी अमोल मिटकरी हे अजितदादांच्या राष्ट्रवादी गटामध्ये आहेत आणि त्यांनी ज्या काय मध्यंतरीच्या काळात गोष्टी केलेल्या आहेत त्यानंतर सुद्धा त्यांना पक्षातून हाकललेलं नाही, काढून टाकलेलं नाही. त्यामुळे अमोल मिटकरी जे जे काय करतायत ते अजितदादा पक्षात राहून करतायत असंच म्हणावं लागतं. आणि त्यांनी उघडपणे जी काय आरोपबाजी चालवलेली आहे त्यामध्ये हे पत्र गंभीर स्वरूपाचं आहे. पटेल आणि तटकरे यांच्यावरचा आरोप चालू द्या, पण त्या पलीकडे डिझाईन बॉक्स नावाची एक मार्केटिंग आणि पॉलिटिकल कन्सल्टन्सी करणारी एक संस्था आहे. त्याचे जे प्रमुख आहेत नरेश अरोरा यांच्यावर अमोल मिटकरींनी तोफ डागले. ते काय व्हायरल पोस्ट किंवा पत्र आहे त्यातून की यातला सगळ्यात खलनायक कोण असेल तर तो नरेश अरोरा आहे. आता ही गोष्ट अतिशय धक्कादायक आहे. नरेश अरोरा हा राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पक्षाचा कोणीही पदाधिकारी नाहीये. हा, गेल्या विधानसभा निवडणुकीत किंवा कदाचित लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाला जे राजकीय सल्ले पाहिजे होते किंवा प्रचार विषयक सल्ले पाहिजे होते त्यामध्ये या नरेश अरोराने आणि त्याच्या डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीने मदत केलेली होती. अर्थात त्याची किंमत घेतलेली होती आणि एक कॉन्ट्रॅक्ट पण होतं. ज्यावेळेला एखादी कंपनी तुम्हाला मदत करते किंवा तुम्ही त्या कंपनीची सेवा घेता तेव्हा ती कंपनी तुम्हाला किती चार्ज लावते, किती किंमत मागते त्यानुसार एक अग्रीमेंट होतं आणि त्यानुसार तुम्हाला त्या कंपनीला पैसे द्यावे लागत असतात. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाने या निवडणुकीत विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या त्या कंपनीची मदत घेतली असेल तर त्यांच्यात करार झाला असणार आणि तो करार 31 मार्चला संपणार असा शोध काही लोकांनी लावलेला आहे. आता आहे की नाही मला माहित नाही, पण मला त्याच्यात जायचं नाही. पण जे काय 2 राष्ट्रवादीचं विलिनीकरण, एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न किंवा एकाच पक्षातल्या काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी अख्खा पक्ष कब्जा करण्याचा प्रयत्न,
असा जो गदारोळ गेले 2 महिने चालू आहे, त्यामध्ये हा त्या पक्षाच्या सल्लागार म्हणून काम करणाऱ्या कंपनीचा डायरेक्टर, संचालक, मुख्याधिकारी हा कसा काय ओढला जाऊ शकतो? मिटकरी यांनी जी काय आरोपबाजी आपल्या पत्रातून केलेली आहे, मी पण ते नजरेखालून घेतलं, त्यात फार काही तथ्य मला वाटलं नाही. पण हा अजितदादांना दगाफटका करणारा माणूस होता. अजितदादांचा त्याच्यावर विश्वास नव्हता. अरे विश्वास नसेल तर त्या पक्षाचं सगळं प्रचार कार्य किंवा राजकीय मार्गदर्शनाविषयी, प्रचार मार्गदर्शनाविषयी काम त्याला का सोपवलं होतं याचं उत्तर पण मिटकरींनी दिलं पाहिजे. प्रशांत किशोर नावाचा अशा प्रकारची आयपॅक किंवा वगैरे ज्या कंपन्या काढल्या त्यांनी चालवल्या, देशातल्या अर्धा डझन तरी मोठ्या नेत्यांना, मुख्यमंत्री, पंतप्रधान वगैरे पदाच्या किंवा पक्षाध्यक्ष पदाच्या मोठमोठ्या नेत्यांना प्रशांत किशोरने मदत केलेली आणि अक्षरशः करोडो करोडो रुपये त्याची फी वसूल केलेली आहे. मुद्दा असा आहे की त्याला हे काम का सोपवलं जात होतं? मोदी असतील, नितीश कुमार असतील, स्टालिन असेल, ममता दीदी असतील, अमरिंदर सिंग असतील, राहुल गांधी असतील, अशा लोकांनी करोडो करोडो रुपये देऊन प्रशांत किशोर बरोबर करार कशाला केले? की त्यांना जेवढी अक्कल आहे तेवढी सुद्धा अजितदादांना अक्कल नव्हती. खरं तर अजितदादांनी नरेश अरोरा किंवा त्याच्या कंपनीचं मार्गदर्शन घेण्यापेक्षा अमोल मिटकरींचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं. अशा स्वरूपामध्ये अमोल मिटकरींनी ही पोस्ट किंवा काय ते पत्र लिहिलेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण, निवडणुकीचं राजकारण, पक्षांतर्गत राजकारण आणि संघटनात्मक राजकारण, जनमत हे जितकं अमोल मिटकरींना कळतं तितकं अजितदादांना पण कळत नाही, असा मिटकरींचा दावा आहे का? निदान ती पोस्ट गंभीरपणे वाचली आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात येते की अजितदादा हे राजकारण आणि निवडणूक समजण्यामध्ये तद्दन बेअक्कल होते, असा निष्कर्ष अमोल मिटकरीच्या पोस्टवरून काढावा लागतो. तसं नसतं तर अजितदादांनी त्या नरेश अरोराच्या डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीला काम दिलं नसतं किंवा त्याचं ऐकलं सुद्धा नसतं. पण अजितदादा त्याचं ऐकत होते हे निर्विवाद आहे. लोकसभा निवडणुकीत दणका बसला आणि बारामतीमध्ये आपली पत्नी सुद्धा पराभूत झाली. त्यानंतरही भाजप सोबत राहून महायुतीमध्ये कमीत कमी जागा दिल्या तरी त्या घेऊन निवडणूक लढवताना अजितदादांनी नरेश अरोराची आणि त्याच्या कंपनीची मदत घेतली होती. याचा गवगवा फार झाला नव्हता. गवगवा एकाच बाबतीत झाला की अचानक विधानसभा निवडणुका लागल्यानंतर अजितदादा पवार यांच्या पेहरावामध्ये जो फरक झाला, त्यांच्या गेटअप मध्ये जो फरक झाला, त्यानंतर ह्या डिझाईन बॉक्स किंवा नरेश अरोरा यांचं नाव चर्चेत आलं. लाडकी बहीण योजना हिचा फायदा विधानसभा निवडणुकीत मतदानामध्ये मिळू शकतो आणि तो करायचा असेल तर अशा विशिष्ट प्रकारची वेशभूषा केली पाहिजे, वस्त्र वापरली पाहिजेत, असा त्या कंपनीने आग्रह धरला आणि त्यामुळे अजितदादांच्या वेशाचं नवं डिझाईन पुढे आलं. त्यामध्ये गुलाबी रंगाचा, जांभळ्या गुलाबी रंगाचा जॅकेट अजितदादा घालून फिरायला लागले आणि मला आठवतं त्यावेळेला मी एक व्हिडिओ केला होता आणि तो सुद्धा या जॅकेट संबंधात होता. गुलाबी जॅकेट, तेव्हा ते गुलाबी साडी आणि काय गाल लाले लाल गाल वगैरे असं एक गाणं खूप गाजत होतं आणि म्हणून गुलाबी जॅकेट आणि गाल लाल लाल वगैरे असं काहीतरी शीर्षकाचा मी व्हिडिओ पण केला होता. मुद्दा इतकाच आहे की त्यानंतर मला सुद्धा वाटलं होतं अजितदादांना एवढं यश मिळणार नाही, पण मिळालं. संपूर्ण युतीला, एकनाथ शिंदे असोत, भाजप असोत,
किंवा अजितदादांचा गट असो, या तीनही महायुतीच्या पक्षांना अनपेक्षितरित्या प्रचंड यश मिळालं. तिघे मिळून 233 आमदार निवडून आणले. विरोधकांसाठी फक्त 55 जागा उरल्या 288 मध्ये. आणि मग आपोआपच अजितदादांच्या त्या गुलाबी जॅकेटची चर्चा झालेली होती. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की मिटकरींना त्या सगळ्या काळामध्ये नरेश अरोरा हा एक मोठा खलनायक आहे, आपल्या पक्षात घुसलेला आहे आणि अजितदादांना बुडवायसाठी डावपेच करतोय, कारस्थानं करतोय. हे आधी 2 वर्ष का कळलं नव्हतं? 2024 ऑक्टोबर मध्ये निवडणुका झाल्या, म्हणजे 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा कधीही मिटकरी यांनी याविषयी तक्रार केलेली आठवत नाही. आणि अजितदादांनी सुद्धा उघडपणे नरेश अरोराविषयी कुठची नाराजी व्यक्त केलेली नव्हती. पण अजितदादा गेले आणि जी काय राजकारणाची महाराष्ट्रातली समीकरणं बदलून गेली आहेत, त्यामध्ये अनेक लोक कमालीचे डळमळीत होऊन गेले, कमालीचे डळमळीत होऊन गेले. गेल्या 4-5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अर्धे डझन तरी वेगवेगळ्या पक्षातले नेते असे की ज्यांना आपल्या बुडाखाली, आपल्या पायाखाली जमीन उरलेली नाही याची खात्री पटलेली आहे. आणि म्हणून ते सैरभैर वाटेल त्या गोष्टी करतायत, वाटेल त्या गोष्टी बोलतायत. त्यांची नावं मला इथे यादी म्हणून सांगायची गरज वाटत नाही. पण मिटकरी यांनी ज्या प्रकारे अजितदादांना राजकीय सल्ला देणारे किंवा प्रचारामध्ये मदत करणाऱ्या एका कंपनीवर हल्ला करणारी ही पोस्ट लिहिली आणि ती व्हायरल करण्यात आलेली आहे, ते बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हे फक्त अमोल मिटकरींच्या डोक्यातून आलेलं प्रकरण नाहीये. नरेश अरोरा हा फक्त सल्लागार होता असं बिलकुल नाही. प्रामुख्याने अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानंतर नरेश अरोराच्या ज्या हालचाली आहेत त्याकडे बारकाईने लक्ष द्या, मग तुम्हाला कळेल की त्या अपघात झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्स पासून या एका कंपनीच्या डिझाईन बॉक्स पर्यंत अमोल मिटकरी कसे आले, कशामुळे आले. त्या अपघाताविषयी शंका व्यक्त करून पटेल आणि तटकरे यांना टार्गेट करायला निघालेले रोहित पवार यांच्या संगतीत गेलेला एकमेव अजितदादा गटाचा नेता म्हणजे अमोल मिटकरी आहे. आणि रोहित पवार अखंड त्या ब्लॅक बॉक्स वरती पिंगा घालत होते. ब्लॅक बॉक्स जळलाच कसा, ब्लॅक बॉक्स गायब कुठे झाला. हा जो ब्लॅक बॉक्स आहे तो विषय आता अस्तंगत होत असताना अमोल मिटकरी डिझाईन बॉक्स हा विषय घेऊन नव्याने पुंगी वाजवायला लागत असतील तर मग नरेश अरोराचा अजितदादांच्या अपघाती निधनानंतरचा जो घटनाक्रम आहे तो तपासावा लागतो. आणि मग लक्षात येतं ही नरेश अरोरावर शरद पवार गटाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याचा डूख कशासाठी आहे. नरेश अरोरा ही व्यक्ती अशी आहे की ज्यांनी सुनेत्रा वहिनींना विना विलंब उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याला प्रवृत्त केलेला आहे. मला तो घटनाक्रम आठवतो. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर 28 जानेवारी 30 जानेवारीला संध्याकाळी किंवा 30 जानेवारीचा दिवसभर धावपळ सुरू होती. तटकरे, पटेल, भुजबळ वगैरे मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वर्षावर जाऊन भेटत होती. आणि तिथून मग सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशा बातम्या यायला लागल्या. कारण त्याच्या 24 तास आधी राष्ट्रवादी काँग्रेस चे दोन्ही गट विलिनीकरण होणार, जयंत पाटील मंत्री होणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, रोहित पवार राज्यात राज्यमंत्री होणार याची चर्चा सुरू झाली होती. अशा वेळेला कुठेही सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पक्षाध्यक्ष याची चर्चा होत नव्हती.
शरद पवार गटाकडून ज्या बातम्या सोडल्या जात होत्या, रंगवल्या जात होत्या, त्याच्यात कुठेही पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा वहिनी यांची नावं नव्हती. विलिनीकरणानंतर जवळपास सगळाच्या सगळा अजितदादांचा पक्ष हा शरद पवारांच्या मालकीचा होईल, शरद पवार कुटुंबीय मालकीचा होईल, अशा रीतीने चर्चा चालू होती. आणि त्याला खोडा घालणारा एक माणूस की जो सुनेत्रा वहिनींना अचानक पिक्चर मध्ये घेऊन येतो आणि उपमुख्यमंत्री पदी बसण्यासाठी राजी करतो. 30 जानेवारी रात्री उशिरा सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहेत असा मेसेज घेऊन बारामतीहून तातडीने मुंबईला आलेल्या व्यक्तीचं नाव होतं नरेश अरोरा. नरेश अरोरा हा सुनेत्रा वहिनींचा होकार घेऊन मुंबईला पोहोचला होता. आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार एकत्र येऊन सुनेत्रा वहिनी यांची गटनेता म्हणून निवड करणार असतील तर काही तासाच्या आत सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांकडून मिळवणारा नरेश अरोरा होता. कदाचित त्याच्याबरोबर पटेल असतील, तटकरे असतील, मला माहित नाही. पण देवा भाऊकडून तो होकार मिळवल्यानंतर परत अपरात्री पुण्याला येऊन बारामतीला पोहोचलेल्या माणसाचं नाव सुद्धा नरेश अरोरा होत. आणि नरेश अरोरा हा 31 जानेवारीला भल्या सकाळी पहाटे सुनेत्रा वहिनींना घेऊन मुंबईत कडे निघालेला होता. 31 जानेवारीला सुनेत्रा वहिनी मुंबईत पोहोचल्या, त्या नरेश अरोरा बरोबर आलेल्या होत्या. आणि त्या सगळ्या बातम्या काढून बघा, मग नरेश अरोरा हा अमोल मिटकरींना का खुपतोय हे तुम्हाला कळेल, किंवा अमोल मिटकरींना खुपण्यामागचा काटा किंवा टाचणी कुठून आलेली हे तुम्हाला कळेल. विलिनीकरण करून अजितदादांचा सगळा पक्ष बळकवायचा जो प्लॅन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा होता, त्याला सुरुंग लावण्यासाठी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदावर बसायला आणि त्यातून अजितदादांचा वेगळा पक्ष आणि अधिकार कायम ठेवण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या माणसाचं नाव नरेश अरोरा आहे. ज्या नरेश अरोराने सुप्रियाताई असतील, जयंत पाटील असतील, शरद पवार असतील, रोहित पवार असतील, या सगळ्यांचे मनसुबे उधळून लावणारी खेळी केली. त्याचं नाव नरेश अरोरा आहे, ज्याच्या कंपनीचं नाव डिझाईन बॉक्स आहे की नाही कंपनी. तेव्हा आज अचानक अमोल मिटकरी यांना नरेश अरोरा हा विलन आहे याचा शोध लागला असेल तर ते त्यांना आपल्या मंद गतीने चालणाऱ्या बुद्धीमुळे ते कळायला उशीर लागला असेल. अजितदादांचा गट वेगळा राहावा त्यासाठी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपदी बसवावं, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आणि विधानसभेतल्या गटनेते पदाची जबाबदारी सुनेत्रा वहिनींनी घ्यावी, यासाठी आवश्यक असलेली सगळी सज्जता नरेश अरोरांनी केले. हे दुखणं आहे, हे दुखणं आहे. नरेश अरोरा हा म्हणून त्यांना विलन वाटत आणि म्हणून रोहित पवार बरोबर जाऊन ब्लॅक बॉक्स कुठे मिळतो का शोधणारे अमोल मिटकरी हे अचानक ब्लॅक बॉक्सचा शोध सोडून डिझाईन बॉक्स त्या शोधात वळलेले. मित्रांनो, अधिक आत्ता बोलत नाही, काही गोष्टी नंतर उलगडता येतील. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.